शेव म्हटलं ना की ती छान कुरकुरीत असावी, तोंडात टाकताच खमंग लागावी आणि अजिबात तेलकट नसावी. आणि अशीच खमंग चटपटीत कुरकुरीत लसुणी शेव बनवण्यासाठी इथे मी परातीमध्ये अर्धा किलो विकतचं बेसन पीठ घेतलं आहे. आता हे बेसन पीठ चाळणीने चाळून घ्यायचं, म्हणजे यामध्ये ज्या काही गुठळ्या असतील त्या निघून जातील. त्याच वाटीने इथे मी पाऊण वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे, ते सुद्धा चाळून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये 2 चमचे लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, पाव चमचा हिंग, 1 चमचा मीठ घालायचं. सर्व मसाले या पिठामध्ये मिक्स करायचे. 4 मोठे चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलं आहे. तेलाचं मोहन सुद्धा यामध्ये घालायचं. पुन्हा हे पीठ आपण छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं. तेलाचं मोहन पिठामध्ये छान बसलं पाहिजे. त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 30 ते 35 लसणाच्या पाकळ्या, 15 ते 16 कढीपत्त्याची पाने, 1 चमचा ओवा, अर्धा चमचा जिरे घालायचे. सर्व साहित्य जाडसर फिरवून घ्यायचं. त्यामध्ये पाणी घालायचं आणि चाळणीने चाळून ते पाणी या पिठामध्ये घालायचं. त्यानंतर लागेल असं थोडं थोडं पाणी यामध्ये घालायचं आणि मध्यम सैलसर असं हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. यामध्ये आपण सोड्याचा वापर अजिबात करणार नाही. पीठ तयार झालं की 2 ते 3 मिनिटं एकाच डायरेक्शनमध्ये फिरवून घ्यायचं, म्हणजे शेव छान पोकळ आणि कुरकुरीत तयार होते. त्यानंतर साचा घ्यायचा. साच्याला शेवची चकती लावायची, आतून तेल लावून घ्यायचं. तयार पीठ साच्यामध्ये भरायचं. तेल छान कडकडीत गरम करून घेतला. साच्या बाहेरच्या बाजूने आतल्या बाजूला 2 वेळा फिरवायचा. 2 वेळ्यामध्ये ही शेव तयार करायची. एकाच बाजूने मोठ्या आचेवरती तळायची. मस्त कुरकुरीत शेव